नमस्कार प्रेक्षकांनो, या ठिपक्यांच्या रांगोळी मालिकेमध्ये आधीच एक खूप मोठं वादळ आलेलं आहे. अपूर्वा आणि शशांकचं नातं तुटलं आहे आणि आता अजून एक वादळ येण्याच्या मार्गावर आहे. कान्यटकर कुटुंबाला अजून एक खूप मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, झालं असं की आज येणाऱ्या भागात अपूर्वा ही जुईला फोन करून कॉफी शॉपमध्ये बोलून घेते. खरं तर तिला जुईला समज द्यायची असते की शशांकपासून दूर राहा, दुसरं लग्न करण्याचा विचारही करू नको आणि त्याला खडूस तर तू बोलूच नको, तो फक्त माझा अधिकार आहे हे सांगण्यासाठी ती जुईला कॉफी शॉपमध्ये बोलून घेते. पण इकडे ते कॉफी शॉपमध्ये बोलत असताना सुमी आणि तिची सासू दुसऱ्या टेबलवर बसलेले असतात आणि त्यांचे वाद चालू असतात. ती बाई तिला बोलत असते की तुझ्यातच काही खोट आहे, म्हणूनच माझा मुलगा तुझ्यापासून लांब राहत असतो. किती महिने झाले तुम्ही एकत्र नाहीये आणि तू घरीच राहते. हे सगळं अपूर्वा आणि जुई ऐकते आणि त्यांच्या टेबलावर येते आणि सुमीला बोलते की या बाई इतक्या जोरामध्ये का बोलतायत तुझ्यावर, असं का बोलतायत तुझ्याशी. त्यानंतर सुमी सगळं सावरून घेते की नाही, हे असंच बोलतायत, काही एवढं विशेष नाहीये. आणि मित्रांनो, याच वेळेस जुईचा फोन शशांक सोबत चालू असतो आणि तो सुमीचं बोलणं सुद्धा ऐकतो आणि तो विचार करतो की हे सगळे एकत्र काय करतायत. आणि हा प्रोमो इथेच संपवलेला दाखवला आहे.